करण्यात येईल असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे। पुढच्या बातमीकडे, मुंबईतील उच्चभ्रू भाग म्हणून ओळख असलेले वांद्रे पश्चिम हे केवळ आलिशान परिसरामुळेच नाही तर दाट हिरवाई आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्ष संपदेसाठी प्रसिद्ध आहे। मात्र नुकत्याच चेंबूरमध्ये झालेल्या शाळेवर बस कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील झाडांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अशातच वांद्रे पश्चिमसह एच आणि पश्चिम विभागात करण्यात आलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणात तब्बल 5000 झाडे धोकादायक असल्याचं समोर आलंय। AI आणि लिडार या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात झाडांचं आरोग्य, स्थिरता आणि संभाव्य धोका तपासण्यात आलाय। आता या झाडांवर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत तज्ञांचा अहवाल महापालिकेला दिला जाणार असून हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास अशीच तपासणी संपूर्ण मुंबईत करण्याचा महापालिकेचा विचार आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मुंबईतील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जाणारा वांद्रे पश्चिम हा प्रसिद्ध आहे तो त्याच्या सर्वाधिक झाडांमुळे, आणि या भागामध्ये सर्वाधिक झाडं आहेत असं मुंबईमध्ये जाणकारांकडून सांगितलं जातं। पण आता एक सर्वे आला आहे उद्यान विभागाकडून, आणि या सर्वेमध्ये असं सांगितलं आहे की याच भागामधले 5000 झाडं हे धोकादायक आहेत। सध्या मी दाखवू शकतो की कशा प्रकारे या वांद्रे पश्चिम या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत। पण आता हा सर्वे समोर आला आहे आणि या सर्वेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कशा प्रकारे ही झाडं धोकादायक आहेत असा एक अहवाल तयार करण्यात आला आहे। आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी चेंबूरमधली घटना घडली। एक धोकादायक झाड हे एका शाळेच्या बसवरती पडलं आणि त्यामध्ये दुर्दैवाने एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर पुन्हा एकदा या संपूर्ण विषयाची चर्चा झाली की झाडांचे ऑडिट व्हायला पाहिजे, आणि अशातच आता वांद्रे पश्चिम इकडचा हा एक ऑडिट रिपोर्ट समोर आला आहे जो थर्ड पार्टी कडून करण्यात आला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची यामध्ये मदत घेण्यात आली आहे, आणि त्यामध्ये 5000 झाडं वांद्रे पश्चिम मधली ही धोकादायक आहे असं सांगितलं गेलं आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। बातमी आहे पावसाची।